आणि तर बातमी आहे अहमदनगरमधून। येत्या 4 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। मात्र त्या निकालाच्या आधीच नगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावले। लोणी फाटा इथे कार्यकर्त्यांकडून हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। आढावा घेतलाय सुनील भोंगळ यांनी। लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला लागणार आहे। मात्र तत्पूर्वी जर आपण बघितलं तर निलेश लंके यांच्या अभिनंदनाचे बॅनर जे आहेत तर ते झळकताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। निलेश लंके यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा बॅनर जो आहे तर तो जामखेड तालुक्यातील लोणी फाटा या ठिकाणी लागल्याचे एकंदरीत पाहायला मिळतं आहे। अशाच पद्धतीचे बॅनर हे श्रीगोंद्यामध्ये देखील झळकलेले होते। एकूण जर बघितलं तर 4 जूनला खरं तर हे निकाल लागणार आहेत। मात्र तत्पूर्वीच निलेश लंके यांच्या विजयाचा विश्वास जो आहे तर तो कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। अशा पद्धतीचे बॅनर्स ठिकठिकाणी आपल्याला एक लागल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर निलेश लंके असेल सुजय विखे असेल यांच्यामध्ये चुरशीची लढाई खरं तर झालेली होती। या निवडणुकीच्या निकाल जो आहे तर तो नेमका कोणाच्या बाजूने लागणार आहे, मतदारांनी कोणाला कौल दिलेला आहे हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। मात्र तत्पूर्वी जर बघितलं तर अशा पद्धतीने उत्साही कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर जे आहेत तर ते निलेश लंके यांचे लावल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।